प्रेम लग्नानंतरचे भाग 19. सकाळी लवकर उठून दोघेही आवरल्यानंतर सोबतच ऑफिसला निघाले. तिला सोडून तो त्याच्या ऑफिसला गेला. रोज सकाळी तिला सोडायचं आणि येताना घरी आणायचं असं रुटीन झालं होतं. 2-3 दिवसच झाले होते. तोच एक दिवस सागरला तिच्या भावांचा फोन आला की तिची आठवण येते, तर तिला 4 दिवस घेऊन या. तर त्या दिवशी लगेचच तिला न सांगता सागर तिच्या घरी घेऊन आला. तिच्या अपार्टमेंटच्या खाली आल्यावर, अरे इकडे कसं आणलं आहे तू मला? अगं सकाळी ऑफिसमध्ये असताना फोन आलेला मला बाबांचा, ते तुला मिस करत होते ग म्हणून. मग बोलला का नाही तू मला? अगं सरप्राईज द्यावं म्हटलं, नाही जायचं का तुला? तसं म्हटलं का रे मी. थँक्स. ते दोघे वर आले. बाबांना लगेचच त्यांना घरी आलेले पाहताच खूप आनंद झाला. अरे या ना आत. अगं पाहिले का कोण आले ते? अगं बाई, सागर आणि सायली. तिथेच थांबा म्हणत आईने तुकडा आणून दोघांवरून टाकला. आता या आतमध्ये. सगळं ठीक आहे ना? हो ग आई, दिसतोय ना, सायली म्हणाली. बाबा आई तुम्ही ठीक आहात ना? सागरने विचारले. हो आम्ही ठीक आहे रे. बर मी फ्रेश होऊन आले. सागर तुला फ्रेश व्हायचं तर तूही हो. सायली फ्रेश व्हायला निघून गेली. काय रे, नीट वागते ना तुझ्यासोबत? बाबांनी विचारले. काही त्रास वगैरे नाही ना देत ती? आई म्हणाली. ते दोघंही असे विचारत आहेत हे पाहून त्याला जरा हसूच आलं. काही काळजी नका करू, सगळं ठीक आहे, सागर म्हणाला. काय चाललंय? मी काही इतकी वाईट आहे का कोणाला त्रास द्यायला? सायली अचानक आली आणि म्हणाली. नाही, पण आम्ही असं काही बोलत नव्हतोच. हो की नाही हो? आई म्हणाली. हो का? मला कळतं बरं. तिने सागरकडे पाहत स्माईल केलं आणि तोही हसत होता. बरं आज काय जेवायला बनवत आहेस मग? किती दिवसांनी तुझ्या हातचे खाणार आहे मी. हो तू सांग ना, ते बनवते मी. सागर तूही सांग काय हवं ते, मी बनवते. हो काहीही बनवा, असं काही नाही, सागर म्हणाला. दोघांच्यात सगळं सुरळीत चालू आहे हे पाहून आईबाबांना पण बरं वाटलं. जेवण झाल्यावर सागर निघणार होता. जेवण खाणं झालं आणि तो बराच वेळ बाबांशी बोलत सोफ्यावर बसलेला. ती तिच्या बेडरूममध्ये होती. तो जाणार या विचाराने अस्वस्थ वाटत होतं. सायली बाहेर ये ना, मी निघतोय. त्याने हाक मारली पण ती काही बाहेर आलीच नाही. काय करत आहे ही? जा ना ग, तू बघ जाऊन, बाबा सागरला म्हणाले. तसा तो उठून तिच्या बेडरूममध्ये आला तर ती तिथे नव्हती. गॅलरीत येऊन पाहिलं तर ती तिथे. अगं इथं काय करत आहेस? मला निघायचं आहे, विसरलीस का? ती वळली आणि त्याला बिलगली. सागर उद्या जा ना प्लीज. तू जाणार तर मला करमेना रे. तिच्या या बोलण्यावर त्याला हसूच यायला लागले. अगं वेडी आहेस का? आणि मी येतो ना तुला उद्या भेटायला. तुझे कपडे कुठे आणलेत आपण? मी घेऊन येतो. तेवढीच त्या निमित्ताने भेट होईल. अरे हो, पण पण काय? आय ऑल्सो विल मिस यू. आणि फोन कशासाठी आहे आपल्याकडे? आय एम जस्ट अ कॉल अवे, ओके? तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. ओके, पण मग तू एकटा कसा राहणार आहेस? अगं मी एकटा कुठे आहे? नताशा आहे ना बरोबर. काय म्हणालास? सागर. तिने खूप मारलं त्याला की तो. अगं हो, चिल, गंमत केली मी. किती मारणार आहेस? मी मॉम डॅडकडे चाललोय. वेळ लागेल की मला एकट्याला तिथे राहायला. बरं आता निघू? पण तिचं नाव का घेतोस तू सारखं? मला नाही आवडत हा हे, ती पुन्हा त्याला मारत म्हणाली. कारण ना तू जळतेस म्हणून. कसा आहेस रे तू? तिने एक फटका मारला आणि पुन्हा बिलगली. आता जाऊ दे मला, नाहीतर मला जाऊ वाटायचे नाही. बाबा म्हणतील काय चाललंय दोघांची आत. चल बाय, निघतो मी. येईन उद्या, ओके? तो बाहेर येतच बोलत होता. बाय.
तो निघून गेला, पण तिचं मन त्याच्यासोबतच राहिले असं तिला वाटत होतं. ते 4 दिवस ऑफिसमध्ये वेळ निघून जायचा, पण घरी आली की सागरची आठवण व्हायचीच. तो कॉल करायचा आणि त्याचा कधी राहून गेला तर ती करायची. ती संडेपर्यंत तिथेच राहणार होती. मंडेला ऑफिसमधून तो तिला डायरेक्ट घरी घेऊन जाणार होता. आज संडे म्हणून जरा ती उशिराच उठली, पण उठतानाच मनात विचार आला की संपूर्ण दिवस कसा जाणार. ऑफिसमध्ये कामात कसा वेळ निघून जायचा ते कळायचं पण नाही. चला, आज काहीतरी प्लॅन करायलाच हवा. पटकन अंथरुणातून उठून ती आंघोळ वगैरे करून तयार झाली. चला आई बाबा, आवरून तयार राहा, आपण सगळे मूवीला जातोय. अरे बापरे, हे कधी ठरलं? बाबा म्हणाले. आत्ताच. चला, उशीर करू नका आता. स्वतःच आवरत होती तोच सागरचा फोन येऊ लागला. काय चाललंय माझ्या बायकोचं? अरे आवरत होते. का ग, कुठे निघाली आहेस का तू? हो अरे, खूप बोर होते आज. म्हटलं आई बाबांना घेऊन मूवीला जावं. हो, म्हणजे मला सोडून एकटी जायचा प्लॅन करत आहेस तर? येतोस का तू? तसंही आय मिस यू अ लॉट. हो का? मी पण तुला खूप मिस करतोय का. अजून उठलो पण नाही मी तर लगेच तुला कॉल केलाय. येतो आहेस का तू, सांग ना. नाही, मी तर चाललोय भेटायला कोणाला तरी. ठीक आहे, जा मग. बाय आणि एन्जॉय, म्हणत तिनं फोनही ठेवला. अगं सायली, खरंच तिने फोन ठेवला. वेडी आहे ही. ते तिघे सीझन्सला पोहोचले. एक मराठी मूवीचे तिकीट्स काढले. ते बाबांकडे देऊन वेळ होता म्हणून तिथे बसायला असलेल्या सोफ्यावर बसले. एवढ्यात बाबांना कोणाचा फोन आला तसे ते बाहेर गेले. फोनवर बोलून झाल्यावर पुन्हा येऊन बसले. कोण होतं हो बाबा? अगं मित्र होता माझा. ओ बर, अजून वेळ आहे ना मूवी सुरू व्हायला. तर चला, तुम्हाला काही खायचं, पिझ्झा किंवा बर्गर? ए, तसलं काही नको. घरी नाश्ता केला आहे तो कमी होता का? आई म्हणाली. अगं रोज खाता का तुम्ही? कधीतरी ग. नको ग. मग एक काम करू, घरी जाताना बाहेर जेवून जाऊ. मूवीची वेळ झाली तशी ती आईबाबांना घेऊन निघाली. तेवढ्यात पाठीमागून तिला हाक मारल्याचा आवाज आला. सायली. पहिल्यांदा तिला तो आवाज सागरसारखा वाटला, पण मागे वळून पाहिले तर रमेश ब्रो, त्याच्यासोबत निशा आणि मॉम डॅड होते. हाय सायली, काय एकटी एकटी मूवीला आली आहेस सागर भाऊजींना सोडून? निशा म्हणाली. नाही, ते सहजच. ठीक आहे ग, चालतं कधी कधी, रमेश म्हणाला. पण तुम्ही सगळे इथे कसे काय? तुम्ही सगळे ठीक आहात ना? मॉम, डॅड? मिस यू ऑल, सायली म्हणाली. आणि सागर, त्याला नाही का मिस करत तू? रमेश असं म्हणाला आणि ती लाजलीच. आणि सगळेच दिसत आहेत पण तो काही दिसत नाहीये हे पाहून तिची नजर त्याला शोधू लागली. सायली, तो नाही आलाय सोबत. अगं त्याला म्हणालं होतं चल सोबत म्हणून, पण म्हणाला कोणाला तरी भेटायला जायचंय, रमेश म्हणाला. ओ ओके, चला ना आपण जाऊयात मूवी पाहायला. पण तुम्ही कोणती मूवी पाहायला आला आहात? ती चेहऱ्यावरचे भाव लपवत बोलली. तो मराठी मूवी आत्ताच नाही का रिलीज झालेला, मॉम म्हणाल्या. अच्छा, ती का? आम्हीही तीच पाहायला आलोय. चला ना निघूयात, सायली म्हणाली. आणि सगळेच आत निघाले. ती मनातून म्हणत होती, असं इतकं महत्वाचं कोणाला भेटायला जायचं होतं याला? नताशाला तर नसेल ना गेला भेटायला? जाऊ दे ना, मी बोलणारच नाही त्याच्याशी आता. मूवी पाहायला आतमध्ये सीट पाहू लागले तर एका लाईनमध्येच त्यांच्या सीट्स आलेल्या. जागा पकडून बसले. काही वेळाने लाईट्स ऑफ झाल्या आणि मूवी सुरू झाली. काही वेळाने तिच्या लक्षात आलं की शेजारची व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन तिच्या हाताला मुद्दाम टच करत होती. तिने एकदा त्याच्याकडे पाहिले तर तिने हुडचे जॅकेट घातले होते, त्यामुळे अंधारात चेहरा ओळखून येत नव्हता. ती जरा दुसऱ्या साईडला रेलून बसली जिथे तिची आई बसलेली. तर ती व्यक्ती तिच्या हातावर बोटांनी नक्षी काढत होती. तसं चिडून तिने त्याचा हात पकडून चिमटा घेतला. काय रे, माज आला आहे का तुला? औच, अगं काय करत आहेस तू?
पाहते तर तो सागर होता. तू तू इथं काय करत आहेस? असं कोण करतं का? आत्ता माझा मार खाल्ला होतास. ती त्याच्या डोळ्यात पाहत बोलत होती. अगं, सगळे सोबत आहेत याचा विचार तरी कर. पण तू तर भेटायला गेला होतास ना कोणाला तरी. ब्रो तर असं म्हणाले आणि तू सुद्धा तसंच म्हणालेलास की जाऊ का मग? आणि तुझ्याशिवाय कोणाला भेटणार आहे मी? वेडी कुठली. तो तिच्या डोळ्यात पाहत होता. गप. तू ना जा, मला नाही बोलायचं तुझ्याशी. ती रुसल्याचा आवानात बोलली. अगं, मूवी पाहायचं सोडून कोणाशी बोलतेस तू? आई म्हणू लागली आणि पाहते तर सागर. त्याने तिथूनच त्यांना हाय केले आणि त्या पुन्हा मूवी पाहू लागल्या. सॉरी ना डिअर, आय लव्ह यू. तुला काही करून भेटायचं होतं म्हणून तर सर्वांना मूवीला आणायचा प्लॅन केला मी. आणि आता असं रुसणार आहेस का तू? तो तिच्या कानात म्हणत होता. तू घेऊन आला आहेस होय? हो, मग तेही फक्त तुझ्यासाठी. आणि तू बघ, खरंच सागर, आय लव्ह यू. असं म्हणत तीही त्याला बिलगून मूव्ही पाहू लागली. त्याने असं दिलेलं सरप्राईज तिला खूपच आवडलं होतं. मूव्ही होईपर्यंत तिचे आपोआप लक्ष त्याच्याकडे जात होतं. काय झालं? अशी का पाहत आहेस? थँक्स. मूव्ही संपला आणि सगळेच बाहेर आले. तिथेच असणाऱ्या हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा प्लॅन ठरला आणि सगळे एकत्रच गेले. आणि त्या निमित्ताने ते दोघे मात्र एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळाल्यामुळे खुश होते. घरी पोहोचले तेव्हा दुपारचे 3 वाजले होते. सायली येताच तिच्या बेडरूममध्ये गेली. ती आज मनातून खूप खुश फील करत होती. थोडा वेळ आराम करून घ्यावा म्हणून जरा झोपली. अर्धा पाऊण तासच झाला असेल तोच समीक्षा तिला भेटायला आली. ती अजूनही झोपली आहे हे पाहून तिने तिला उठवलं. ए सायली, उठ ग. झोपलीस काय ग? तू केव्हा आलीस? हा प्रश्न मी विचारायला हवा ना. काय ग, 4 दिवस झाले आली आहेस आणि मला आज कळते. तुझे बाबा भेटले म्हणून मला कळालं. तुला तर मला पत्ताही लागून द्यायचा नव्हता वाटतं. अगं नाही का असं काही, मी विसरले. ओ हो हो, आता माझी गरज नाही ते सांग ना. गप ग, मार खाशील. काय म्हणत आहेस बोल. माझं काय नेहमीच ग. तू सांग, काय म्हणतोय सागर? ती अचानक सागरचं नाव काढलं तशी चक्क लाजली. तो बरा आहे की. ती खाली पाहत स्माईल करत बोलली. अरे, तू लाजत आहेस चक्क? आधीच काय त्याचा एवढा राग राग करत होतीस मग? हे बरं आहे की. गप बसतेस का आता? तिला एक फटका मारत ती बोलली. अगं, चेहरा बघ तुझा. फक्त त्याचं नाव घेतले तर चांगलीच प्रेमात पडली आहेस की त्याच्या. तो तसा चांगला आहे ग. मीच ओळखायला वेळ केला. होतं ना कधी कधी असं. हो का? हे कधी कळालं ग? हं? वेडीच आहेस बघ. पण चला, बरं झालं. समीक्षा तिला म्हणाली तशी ती तिला एकदम बिलगली. थँक्यू समीक्षा. मैत्रीण असावी तर तुझ्यासारखी, आनंदात आणि दुःखात ही साथ देणारी. मी मात्र नको तिथं विश्वास ठेवून चुकले यार. यू आर माय बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. आत्ता कळालं ना तुला? मी तुला मानत होतेच, पण तूच नव्हती मानत. बट नाऊ आय एम सो हॅपी. असं काही नव्हतं ग. पण कोणी फसवलं तर न कळतच चांगल्या लोकांपासूनही आपण दुरावतो. असं काहीसं झालेलं. बट नाऊ सी, एव्हरीथिंग इज ऑल राईट. त्या दोघी बराच वेळ गप्पा मारत बसलेल्या. आई जेव्हा दोघींना कॉफी द्यायला आली तेव्हा चुकून त्यांचं बोलणं ऐकलं. पण ती बदलते हे पाहून त्यांना आणखी बरं वाटलं. तो दिवस असाच गेला. रात्री झोपताना एकदा सागरशी बोलून ती झोपी गेली. कारण दुसऱ्या दिवशी ऑफिसला जे जायचं होतं. सकाळी उठताच सागरचा गुड मॉर्निंगचा मेसेज. तो पाहताच त्याला रिप्लाय करून ती आवरू लागली. कपड्याची बॅग तर रात्रीच भरून ठेवली होती. नाश्ता वगैरे झाल्यावर निघायचं होतं. आईबाबांच्या पाया पडल्यानंतर, चला आई बाबा, मी येईन अशीच पुन्हा कधीतरी. तुम्ही स्वतःची काळजी घेणार आहात आणि काही जरी वाटलं तरी मला फोन करणार आहात. मी येईन, ओके?
तिचं असं बोलणं ऐकून आईच्या डोळ्यात पाणी आलं. अगं, हे काय आता? तुझ्या डोळ्यात पाणी का बरं? काय ग? मला रडवायचं आहे का आता तुला? सायली म्हणाली. नाही ग, चाललीस ना म्हणून वाईट वाटते, बाकी काही नाही, आई म्हणाली. आणि तू पण काळजी घे स्वतःची आणि सागरची पण, बाबा म्हणाले. हो बाबा. बर, निघू आता? हो, चल, बाय. ती निघाली आणि डोअरपर्यंत येते तोच डोअरबेल वाजली. एवढ्या सकाळी कोण आला असेल? बाबा म्हणत होते. तिने डोअर ओपन केले. पाहते तर समोर सागर. अरे तू ये ना आत. मला काही बोलला नाहीस तू येणार आहेस ते. अगं म्हटलं अचानक जावं, तसंही तुझी बॅग पण घ्यायची आहे ना. तो तिच्याकडे एकटक पाहत बोलत होता आणि तिला अजून नेहमीप्रमाणे नजर चुकवत केस मागे सारू लागली. ये ना, बस, कॉफी ठेवते मी, आई म्हणाली. अगं पण मला उशीर होईल आता, सायली म्हणाली. काही नाही होत, एक दिवस उशीर झाला तर त्याला काय बिना कॉफी घेता सोडायचं? ते काही नाही, तू बसले रे निवांत, बाबा म्हणाले. आणि आता 15-20 मिनिटे यामध्ये जाणार हे लक्षात घेऊन तीही बसली. बाबा त्याच्याशी गप्पा मारत होते आणि अधूनमधून ती त्याच्याकडे चोरून पाहत होती. पण त्याचं असं अचानकपणे येणं तिला खूप आवडलं होतं. चला येतो आई बाबा, निघायचं का? सागर सायलीकडे पाहून म्हणाला. हो, थांब, बॅग घेऊन आले, म्हणून ती आतून जाऊन बॅग घेऊन आली. दोघेही निरोप घेऊन निघाले. खाली पार्किंगमध्ये येताच तो डिक्कीत सामान ठेवत होता. तोच त्याला बिलगली. अगं काय? चल, उशीर नाही होत का आता? आय लव्ह यू सागर. हो, मला माहित आहे, चल ग. तिला थोडं जवळ घेऊन ते दोघे कारमध्ये बसून निघाले. मग किती मिस केलंस मला? सागरने विचारले. छे छे, मी कशाला मिस करू तुला? ती उगाचच म्हणाली. हो का? बर, असं आहे तर. तशीही मलाही अजिबात आठवण येत नव्हती हा तुझी. एवढी नताशा असताना मी तर विसरलो होतो की आपलं लग्न झाले ते. हो ना, ठीक आहे. ती पुन्हा शांत झाली आणि बाहेर पाहू लागली. केवढा राग येतोय, आत्ता कसं झोंबलं ना. बापरे, खूप गरम झालं की वातावरण. तो एकटाच बोलत होता आणि ही रुसून एकही शब्द बोलत नव्हती. ए वेडाबाई, अगं गंमत करत होतो मी. ए अगं, ऑफिस येईल आता तुझं, जाताना तरी हसून निरोप द्यावा ग. ए सायली, ऐकते का तू? तिचं ऑफिस आलं आणि ती एक शब्दही न बोलता निघून गेली.